नाचणीचे पौष्टिक असे आपण गुलाबजामुन करायचे आहेत. त्यासाठी इथे पाक आपण तयार केलेला आहे. त्यानंतर एका गरम कढईमध्ये तूप घालून नाचणीचं पीठ भाजून घ्यायचं आहे. छान असं खमंग भाजल्यानंतर गॅस बंद करून याला गार करून घ्यायचं आहे. या पिठामध्येच आता आपण 1 वाटी मिल्क पावडर घालून घ्यायची आहे. मिल्क पावडर घातल्यानंतर इथे 1 चमचा आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे. रवा आपण घालून झाल्यानंतर इथे अर्धा चमचा आपण खाण्याचा सोडा घातलेला आहे. आता अगदी व्यवस्थित असं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन्ही हातामध्ये छान असं त्याला तूप मळून घ्यायचं आहे. आता दूध आपल्याला मिक्स करून हे पीठ मळून घ्यायचं आहे. छान असं मऊ पीठ आपण मळून घ्यायचं आहे. पहा, छान मऊ असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर गोलाकार आकारामध्ये आपण हे गुलाबजामुन तयार करून घ्यायचे आहेत. मंद गॅसवरती आपण तेलामध्ये हे तळून घ्यायचे आहेत.